मंडळी राम राम, काय चाललं तुमनं वालं? सकाळी ना 9:30 वाजेलचेतच आणि दुकानकडे जावानी तयारी होती. पण सकाळी 8:30 पशी विशाल नाना फोन हिरायता की बुवा आपला जो मका टाकेलचे त्या मकाना साहेबसने आपला आठे मीटिंग घेवानं ठरायचे, तर मग मीटिंगचे तुमले येणंच पडे म्हणे. मग मी निघलो त्यानाकडे. पण जावाना पहिले दुकानात थोडासा फार कामं होतात, त्या करायला जायलो होतो. मग तटे थोडासा टाईम घ्या, पण तरी बी मला 11 11:30 वाजेच घेतात विशाल नानाकडे जावाले. पण तोपर्यंत मीटिंग जवळपास सरतच येलो होती. मीटिंग 12:30 पर्यंतच होती वाटतं. त्यासने आले 9 वाजेपाशी स्टार्ट होई जायला होतं. धन्यवाद. अहो भाऊ जो मना शेजार बसेलचे काळा चष्मा घालीस नाव शे आमना विशाल नाना आमना जिजभाऊ जाऊ. या जिजभाऊन आठच कार्यक्रम होता. आता यांनी काय चालू केले की त्यांच्या शेतामध्ये एक 2358 सुपरफास्ट नावाचं हे वाण लावलेलं आहे. तर तुम्ही उभे राहिले सगळ्यांना व्यवस्थित या समोर. तर एक अशा प्रकारांना जे आपण बियाण्याचं किती उत्कृष्ट याचा आहे तुम्ही पाहू शकता. याचा एक वाण पूर्णपणे भरलेला आहे. कलर पाहू शकता. हे सुपरफास्ट 2358. म्हणजे बरेच शेतकरी काही एक वाण लावत नाही. तर आपल्या कंपनीत तुम्ही कुठलंही वाण घेतलं तर तुम्ही हे. मग विशाल नाना म्हणे दादा म्हणे आपला करणं पाठ मागे त्यासना सेटअप पाहिजे घ्या म्हणे. मग आम्ही म्हणून सेटअप पाहाल ते म्हणतो भाऊ रे नाना रे अवघडच काम शेर भाऊ म्हणतो यासनं व्हायला. मंडळी आपलं बी 5 एकर लायलचे बघ आहे. कम्प्लीट 5 एकरनं बियाणं टाकेल होतं आमनं व्हालं. ऑलरेडी लागेलच होतं. पण मग आई 5 एकर दाण टाकी तर प्रयोग करी पोहत म्हणतं कसं काय शे. पण क्वालिटीचे बरं का त्याला. पप्पू दादा बी येलो होता. पप्पू दादाला बी की गिनतं संगी चला बंद होतं. त्या म्हणे एक फोटकं चमकाडी घेऊत म्हणे. मग लठक न फोटकं चिटकाड आले. मग त्या म्हणे तुम्ही काही नाही फोटकस मग तुमले बी येणं पडे म्हणे. मग तर बरं भाऊ ठीक शे मी बी यस. मग त्याच ना सांगी एक सेल्फी काढी घेता मी बी. त्यासनी इच्छा पुरी करी गेली. मग काय करणार ते. मग विशाल नाना म्हणे दादा म्हणे जेवणच ना बी कार्यक्रमचे बरं का म्हणे. मग म्हटलं काय शे रे जेवणच ना कार्यक्रमले पाहे ते वरत तुनी म्हणतं बिर्याणी शे रे भाऊ बिर्याणी खाणार क्षेत्र भाऊ म्हणतं आम्ही असती अवघडच कामचे भाऊ म्हणतं. मग त्यासनी सांगा की कंपनीनं माणसाची 100 किलो चिकन आणेल होतं म्हणे. मग बिर्याणी बनाडी येव वत तुनी म्हणतं. आई सरप्राईज होतं म्हणे शेतकरीसले आमनाकडनं गिफ्टचे म्हणे. आई म्हणतो वा एकच नंबर काम शेन. मग आता तावच जेना पडे ना म्हणतं बिर्याणीवर काही विषय नाही भाऊ म्हणतं नाना भाऊ दादा भाऊ. या ताडपत्रे टाक देवाल पाहिजे. कंपनीना साहेबसले विचारेल प्रश्नाचं उत्तर शेतकरीच नाही दिलात म्हणून त्यासले बी त्यासनाकडनं गिफ्ट हॅम्पर होतात काहीतरी मस्त एकदम भारी. मग जास्तले भूक लागेल होती तो शेतकरी वर्ग बशी घे ना. आणि मग आम्ही बाकीना सरा शेतकरी निवडणूक न या पावाले. मग जास्ती ज्या नवीन शेतकरी आमनासारखा थोडा लेट गेलो होता. आम्ही सगळा मग इकडे पावाले म्हणतो. आमनं तर पवाय जायला होतं एकदा पण मग तरी बी पवाले लागू होतो. मन कंपनीना साहेबसनी शेतकरी वर्गले त्यासना अनुभव विचारा ना. त्यांना विचारू की त्यांना मका 2244 हे वाण कसं वाटलं प्रभात सीड्सचं. या दादा या समोर आपण जे 2244 हे वाण लागवड केलेली आहे श्री शांताराम सोनवणे. तर यांना विचारू कसं वाटतं दादा कसं वाटतं तुम्हाला वाण. एकदम चांगलं आणि चांगल्यापैकी कणीस आहे. भरदार आहे. टोकपर्यंत दाणे आहेत आणि निसर्गावर मात करणार आहे. आणि बिट्टी बारीक आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला बुडवणारं पीक नाही. त्याच पद्धतीने आलेले प्रगतीशील शेतकरी भूषणदादा आपल्याला कसं वाटतं हे वाण. भूषणदादाकडे बी लावलेलं आहे. स्वतः भूषणदादा यांनी सुद्धा घरच्या शेतामध्ये लागवड केलेली आहे. मी स्वतःच आधी लावलेलं आहे. त्याच्यानंतर मग काकांनी विचारलं की बाबा हे वाण कसं काय. म्हटलं घ्या सुंदर वाण आहे. मग त्यांनी भरपूर क्षेत्र लावलेलं आहे आणि त्याचं बिट्टी बारीक आहे. स्टार चांगला पडेल. दाना चिप्पट दाना आहे. त्याच्यामुळे उत्पन्न हे भरघोस येईल आणि बिट्टी बारीक असल्यामुळे दाना मोठा असल्यामुळे उत्पन्नात खूप वाढ होणार आहे. दादा या तुम्हाला हे वाण कसं वाटलं. एकंदरीत शेतकऱ्यांचे विचार ऐकल्यानंतर 100% हा वाण आम्ही दुकानदार आहे. आम्हाला विकायला अडचण नाही. 100% हा वाण आम्ही विकू. पुढच्या वर्षी शेतकऱ्यांचे जे मनोगत ऐकू राहिलो त्याच्यामुळे आम्हाला हा वाण विकायला काही एक हरकत नाही.
त्याच पद्धतीने आपले वितरक जे आहे तुषार शेठ यांना आपण विचारू, त्यांना रुद्रा 2244 हे वाहन कसं वाटलंय? चांगला वाहन आहे, बिट्टी बारीक आहे त्याची, दाणे वरपर्यंत भरलेले आहे आणि उत्पन्न सेलिंग पर्सेंट चांगलं आहे त्याचं. हाईट पण जास्त नाही आहे, सेंटरला कमीच आहे. आणि पुढच्या वेळेला जास्त बियाण्याचा स्टॉक आमच्याकडे द्या असं मदन सरांना तुम्ही विनंती करा. त्याच पद्धतीने श्री द्वारकाधीश ॲग्रोचे संचालक आहेत, त्यांना आपण विचारू. आता प्रत्येकाचं एक ओपिनियन आपण घेणं गरजेचं आहे. एका शेतकऱ्याचं मत नाही, हे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मनातून काय वाटतंय त्याचं उत्तर आहे. त्याची बिट्टी अतिशय बारीक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या टोकापर्यंत दाणे भरलेले आहे. काही वरांड्याचे टोकापर्यंत दाणे भरत नाही, त्याच्यामुळे ॲव्हरेज पाहिजे तसं बसत नाही आणि दाणा पण लांब आहे, त्याच्यामुळे ॲव्हरेज चांगलं बसेल. नमस्कार शेतकरी. बघा तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांचं विक्रेत्याचं बोलणं काय, म्हणणं काय, वाहनाबद्दलचं त्यांचं मत काय जाणून घेतलेलं आहे. तर आपण कंपनीचे जे रिजनल मॅनेजर आहेत श्री मदन सर यांच्याकडनं कंपनीबद्दल थोडं 2 शब्द ऐकून घेऊ. नमस्कार. आपण या ठिकाणात प्रभास सीड्स ही गेल्या 32 वर्षापासून शेतकऱ्यांना अहोरात्र सेवा देते आणि आज आपण भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बियाण्यामध्ये आहोत. तर शेतकऱ्यांचा जो विश्वास आहे आणि शेतकऱ्याला जे आपण क्वालिटी बियाणे देतो त्याच विश्वासावर आपण 32 वर्ष झाले अहोरात्र आपण शेतकऱ्यांना सेवा देतो आणि शेतकऱ्यांना चांगले बियाणे देण्याचा प्रयत्न करतो. त्यापैकीच हे आज 2244 हे वाहन आपण या ठिकाणी आज पाहिलं आणि शेतकरी बंधूंचे विचार तुम्ही ऐकलेत. तर खरोखरच त्या शेतकऱ्यांच्या तोंडून जे आपण ऐकलं तर आज कंपनीच्या ज्या सायंटिस्ट लोकांनी जी मेहनत घेतली त्यांच्या मेहनतीला फळ आल्यासारखं आज मला तरी वाटतं आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अतिशय चांगलं वाहन आपण असेच चांगले वाहन आपण शेतकऱ्यांपर्यंत देऊ. धन्यवाद. आपला तशी आयराणी चॅनलचे आयराणी चॅनलवर मी सर्व आयराणीच बोलत सर्व मराठी कार्यक्रम होईलचे जो बी होईलचे तो पण मी आपला मावस भाऊ या आमना मावसा शेतच यासनाकडे येल होतो आणि आमना जर मावस भाऊ लहान शेतच विशाल भाऊ त्यासनी मामले फोन केली बोलायला होता. पण आटी जी व्हरायटी पाहिजे ती 1 नंबर क्वालिटीनी व्हरायटी मंडळी आणि त्यांनी जी बिट्टी शे ती बी बारीक शे, दानानी साईज बी मोठी शे आणि मला असे स्वतःले वैयक्तिक मत शे की एकरी ते 40 ते 50 क्विंटल माल 100% निघाई. एकदम भारी वाटणं. माणसं बी भारी शेतात एकदम सुंदर एकदम सुंदर अशा कार्यक्रम होईल वाटे. माहिती तर होई गे ती मग भूक बी लागी जायला होती. मग आम्ही सुटत ना बिर्याणीकडे आणि पुरा ताव दिला ना बिर्याणीवर. बिर्याणी अशी सुपर होती मंडळी की ते मायले आम्ही 1 ते अर्धा तास उठणून नेत बो. बिर्याणी वाढणारा थकी घे तर आम्ही काय उठणून नेत. पोट भर चपाली बरं का मंडळी. बिर्याणी 1 नंबर बिर्याणी होती एकदम भारी ना. तोंडातच बशी राहिली ना बिर्याणी. मग जेवण तर चालू होतात इकडे पण मग म्हटलं कंपनीना साहेब असले म्हटलं साहेब आमना जो यूट्यूब पाहणारा जो शेतकरी वर्ग आहे यासले बी थोडीशी बारीक निरीक इन्फॉर्मेशन द्यावं म्हटलं. मग त्यासनी रिक्वेस्ट काही आणि मग त्यासनी सुरू काय. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी मदन खानजोडे. सर्व शेतकरी बंधूंचे मी प्रभात सीड्स या कंपनीच्या तर्फे हार्दिक स्वागत करतो. आज आपण सटाणा या तालुक्यामध्ये प्रभात सीड्सचं रुद्रा या वाहनाचा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी इथे आलो आहोत. तर त्या क्रांतिकारी वाहनाचे वैशिष्ट्य असे आहेत की आज आपण पाहू शकता. सुरुवातीला जर पाहिलं तर शेतकऱ्याची जी मागणी आहे कॅप्सूल दाना, तर कॅप्सूल दाना या ठिकाणी आपण पाहतात. तसेच बारीक बिट्टी, मक्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती बारीक बिट्टीसुद्धा या वाहनाची आहे प्रभात सीड्स रुद्रा. त्याच्यानंतर आपण पाहू शकता शेवटपर्यंत हिरवगार राहणारं वाहन. आज मक्का काढायला आला तरीसुद्धा हिरवागार आहे. आपण याचं उत्पन्न काढून गुरांसाठी मुरघाससुद्धा आपण करू शकतो. तसेच याचा रंग पाहू शकता, नारंगी रंग आहे जो बाजारभाव आपल्याला जास्त देतो. तसेच याचं जे घट्ट आवरण असतं पाण्यापासून आणि लष्करी आळीपासून याचं संरक्षण करण्यासाठी हे जर पाहिलं तुम्ही तर पूर्णपणे याचं संरक्षण दिसते आपल्याला समोर. अशा प्रकारे प्रभात सीड्सचा हा रुद्रा वाहन क्रांतिकारी वाहन, असेच वाहन नवीन वाहन प्रभात सीड्स आपल्या सेवेसाठी घेऊन येत असते. नमस्कार शेतकरी बंधूंनो, ज्या पद्धतीने साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे प्रभात सीड्स या कंपनीच्या रुद्रा या वाहनाबद्दल. तर प्रभात सीड्स ही जी कंपनी आहे 1992 पासून डॉक्टर पी सतीश कुमार यांनी हे छोटंसं एक रोपटं लावलं होतं. त्याचा आज वटवृक्ष निर्माण झालेला आहे. कापूस, मका, पॅडी, मोहरी या वेगवेगळ्या वाहनांमध्ये वेगवेगळ्या पिकांमध्ये कंपनी काम करत असते. तर हे आपण बघू शकतात प्रभात सीड्सचं रुद्रा हे वाहन
त्याच पद्धतीने कंपनी प्रभात सीड्सचं एक 2358 नंबरचं सुपरकॉर्न वाहन मार्केटमध्ये देते, रायडर वाहन मार्केटमध्ये देते आणि रोबस्ट म्हणून एक नवीन व्हरायटी आपण कोरड बागायत दोघं क्षेत्रात चालल्याची व्हरायटी देतो आहोत. आणि आपल्या एरियाचे मालेगाव सटाणा एरियाचे प्रतिनिधी मगर साहेब आपल्याला थोडंसं आपल्याच याच्यामध्ये सांगतील. नमस्कार शेतकरी मित्रांनो. ऐराणी हां, आयरणी बोलतोय मी, आयरणी बोलस मी. तर आमना रुद्रा वाहन जो शे त्यांना वैशिष्ट्य म्हणजे कणीस कॉम्पॅक्ट शे, म्हणजे पाणी हे वरून शिरत नाही किंवा लष्करी आळी घुसत नाही याना, म्हणजे आपला भाषेत लष्करी आळी वगैरे. त्यानंतर आपला जो भाग जो मका ज्याला कलर पाहिजे, नारंगी जो गडद कलर पाहिजे तो शे. त्यानंतर कापणीपर्यंत हिरवागार शे, म्हणजे कापणीपर्यंत हिरवागार म्हणजे यांना मा डबल फायदा शे. मुरघासाठी चारा बी शे ढोरासाठी आणि उत्पन्न बी शे. नंतर सर्वात महत्त्वानं जे शे ते बिट्टी बारीक शे, अतिशय बिट्टी बारीक शे. आणि कॅप्सूल दाना म्हणजे अतिशय कॅप्सूल दाना शे. आणि धन्यवाद. पाय का मंडळी, कसं काय वाटतं तुम्हाला? कंपनीनं रुद्रा वाहनचे पाहिजे घ्या तुम्ही इकडे, एकदम सुंदर असे वाहनचे, एकदम सुंदर अशा पद्धतीने भरघोस उत्पन्न यश या कंपनीमध्ये. तुम्ही आई बिट्टी पाहिजे घ्या, एकदम बारीक बिट्टीचे. माहिती देईल शे मंडळी, आपल्याकडे बी 5 एकर त्यासलाकडलं टाकेलचे एवढं कनिष्ठ हो का मंडळी, एवढं एक नंबर कनिष्ठ मंडळी. जर तुम्हाला आपला आज ना ब्लॉग आवडला होई तर चॅनलने लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा मंडळी. नमस्कार. कार्यक्रम झाल्यावर कंपनीनाच आई बसणी मला एक गिफ्ट हॅम्पर देतात यासनाकडनं. त्यामुळे गिफ्ट हॅम्पर देताना तुम्ही व्हिडिओ टाकू नका म्हणे, त्यासले ते वेगळं वाटाय म्हणे पुन्हा प्रेक्षक वर्गले. तर नाही तसे काही नाही, आमना गण समजदार माणसाचे भाऊ म्हणतो.